सावंत, श्री मनोहर, सौ मनीषा 508 आणि मम्मा कशी रेडी झाली बघा. मी केलंय तिला पूर्ण रेडी. मम्मा भटजी आले नाही ना. ओम नमः शिवाय वदाभ्यंतो नमः शिवाय कांताय नमः. बरोबर मध्यभागी घ्या. सद्गुरं तं नमामि, सद्गुरं तं नमामि. नमः काय सूर्य जय देव जय पांडुरंग. सेटअप केलाय. देन हा गोल्डन कर्टन टाकायचा होता. इथे पाळणा रेडी आहे तर अर्धा पूर्ण पॅटर्न करून झालेला आहे. हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. तर मंडळी, मी करण तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या सफर कोकणात यूट्यूब चॅनलवरती खूप 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 सारं अगदी साखरेसारखं गोड गोड स्वागत करतो. कारण की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की घर, आणि घर म्हटलं की चार भिंतीच नाही तर ते आपला अख्खा संसार असतो. तर फायनली आमचं मुंबईमध्ये घर झालेलं आहे आणि त्या घराचा गृहप्रवेश आहे. खूप दिवसांपासून चालू होतं ह्या घराचं काम. तर ते आज फायनली कंप्लीट होऊन आम्ही आज घराचा गृहप्रवेश करतोय. तर मी तुमच्यासोबत आजचा जो आमचा आनंद आहे तो शेअर करायला मला आवडेल म्हणून मी आज खास ब्लॉग करतोय. तर खूप दिवस झाले घराचं काम चालू होतं. देन आता फायनली घर रेडी झालं आहे आणि आज गृहप्रवेशाचा कार्यक्रम आहे. अगदी 2-4 दिवसापासून आम्ही इकडे येऊन सगळे, मी, दादा, पप्पा, मम्मी, दीदी, ओम आहे, निखिल आहे, भूषण आहे, अवनी आहे, सगळे येऊन आम्ही इकडे तयारी करतो. त्यासोबत सगळे रिलेटिव्हसुद्धा आमचे असतात. सगळे येऊन म्हणजे सगळ्यांची जोरदार तयारी चालू असते. त्याचबरोबर आज 15 ऑगस्ट, तर तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर आज जन्माष्टमीसुद्धा आहे. तर जन्माष्टमीच्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आज रात्री तुम्ही बघणार तर आपण जन्माष्टमीसुद्धा सेलिब्रेट करायची आहे. तर आता वाजले सकाळचे 8-4:30 आम्ही सगळे उठून सगळी लगबग चालू आहे घरामध्ये. तशी म्हणायला गेलं तर कालपासून तयारी चालू झाली होती. डेकोरेशन वगैरे हे ते सगळं चालूच असतं. तर मी खूप एक्सायटेड आहे आमचं घर दाखवायला. हां, तर सांगायचं झालं तर आपला जो फ्लॅट आहे तो 2 BHK आहे आणि आता तो आपण एक्सप्लोअर करूया. आणि आजचा दिवस जो आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, एन्जॉय करायचा होता, तर मी हा ब्लॉग करतो आहे. तर चला, घरामध्ये काय काय काम चालू आहे ते सुद्धा बघूया. कारण की अजून भटजी काका यायला खूप टाईम आहे. 9-9:30 येतील. आता वाजले 8. चला, तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय करा आणि नक्की एकदा आमच्या घरी व्हिजिट करा. मस्त जेवणाचा कार्यक्रम करू. ओके, लेट्स गो गाय. तर फायनली आपण आलो आहे बघा फ्लॅटजवळ. सावंत, श्री मनोहर, सौ मनीषा 508 आणि हे जे डेकोरेशन बघताय ना ते मी केलं आहे स्वतः डेकोर. देन ही रांगोळीसुद्धा पहाटे 3 वाजता काढली आहे. तर आता आपण आतमध्ये एंट्री करूया आणि बघूया काय आहे आमचं घर. गणपती बाप्पा मोरया. तर सगळ्यात फर्स्ट पप्पा बंद करा ना जरा. तर हे वरची जे बघताय ना इंटेरियर ते आपल्या दादाने केलं आहे. खूप मस्त, सुंदर आणि सोबर आणि स्वीट, खूप असं भारी वाटतं आहे. देन त्याच्यानंतर हे जे डेकोरेशनचे बघताय ना ते मी केलं आहे. तर हा आहे आपला हॉल. तर असा आहे हॉल. त्याच्यानंतर आहे इकडे किचन. मम्मा, हा दादा आज शिरा करणार आहे. तर आज शिरा करतोय ना तू? तर दादा प्रसादीचा शिरा करतोय आणि मम्मा कशी रेडी झाली बघा. मी केलंय तिला पूर्ण रेडी. हा इकडे बघ. तर इकडे बघा, इकडे सगळं आमचं आजची तयारी करून ठेवले. बाकी हे आमचं किचन आहे. त्याच्यानंतर हे इकडे टॉयलेट, इकडे बाथरूम. आणि आता आपण जाऊया
आमचा हा, तर मी बघा आज धोतर घातलंय, देन वरती कुर्ता आहे शॉर्ट. हा आहे आमचा पहिला बेडरूम, ज्याला तुम्ही देवघरसुद्धा बोलू शकता, पण हा बेडरूमच आहे. देन ही आमची माझ्या ताईची लक्ष्मी. हा आपला देवारा, अजून पूजा नाही झाली त्याच्यामुळे काकाने सांगितल्याशिवाय आम्ही काही केलं नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर हे आपलं कपाट आहे. ही माझी लक्ष्मी आहे, माझी वॅनिटी. आणि हे आमचे सगळ्यांचे आधारस्तंभ, माझे आजी आणि आजोबा, म्हणजे माझे आई आणि बाबा. तर इथलं पण इंटेरियर बघा खूप मस्त केलं आहे. आणि ही आहे सपोर्ट सिस्टीम, माझी दीदी अजून तयारी होते. ती खूप साधं व्यक्तिमत्व आहे ते. त्याच्यानंतर चुकून आलो या रूममध्ये. त्याच्यानंतर एक मिनटं मी लाईट लावतो पहिलं. तर इथे आपण लाईट ऑन करूया. हां, तर इकडे आहे आपला मेन बेडरूम. तर इकडे आहे ड्रेसिंग टेबल. हे सुद्धा तुम्ही गावी बघितलं असेल, आम्ही गावावरून सगळीकडे शिफ्ट केलं आहे. त्याच्यानंतर हा आहे आपला बेड. ही आहे अवनीला तुम्ही ओळखता. आणि हा आहे ओमसुद्धा कालपासूनच इकडे, आता उगाच ओव्हर ॲक्टिंग करतोय. आणि हा निखिल हाय. तर निखिल हे ड्रायफ्रूटचं कटिंग करतायत आपल्या शिऱ्यासाठी. आणि ही आहे आपली इकडची विंडो. ओके, देन आता भूषण पण आहे, पण भूषण कुठेतरी गेला मे बी. तर यात पप्पा पण रेडी होऊन बसले. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, मोस्ट माझा फेवरेट पार्ट, आमची गॅलरी. इतकी मोठी गॅलरी आहे ना की इथे काही करू शकतो आपण. तर इथे सुद्धा मी डेकोर केलं आहे मस्त. देन आपल्याला आहे हा व्ह्यू इकडचा. आपण बरोबर रोडच्या बाजूलाच आहोत. सी, आणि अगदी बरोबर बाजूलाच आम्हाला स्टेशन आहे. वॉकिंग डिस्टन्स 2-3 मिनिट असेल. तर असं आहे आपलं घर, सावंत निवास. तर आता जसं जसं सगळं होत जाईल, जसे जसे लोक येतील, रिलेटिव्ह येतील, तसं जसं आपण बघणारच आहोत. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि माझी मम्मा भटजी आले नाही ना, भटजी आलेत ना सगळे बघा. आम्ही देव पण आलाय, वहिनी पण आली, दादा पण आलाय, सगळेच आलेत. पण भटजी मात्र आलाय नाही. भटजी याची वाट बघतोय, पण भटजी का आलाच नाही. पाठ मम्मा म्हणा. तर फायनली भटजी काका आलेले आहेत. आणि आम्ही आता सगळे इथे पूजेची तयारी चालू आहे बघा. हे इथे पूजा मांडतायत. आणि हे बाबा इथे निरंजन तयार करतायत, वाती वगैरे. आणि तिकडे भटजी काका सगळं तयारी करतात. हे छोटे काका संतू काका, हा देव, हा दादा, मम्मी, सगळे इथे खूप चालू होते. देन मम्मीची आता वहिनी ओटी भरते. तर आता इथे ओटी भरून झाली की मग आपल्याला बाहेर जायचं आहे पूजेच्या इथे. तामन पण घ्या. काय पाहिजे? शांति शांति नमः शिवाय से या देवी देवताभ्य नमः शिवाय पंचमहादेवताभ्य आवायामि देवताभ्य आवायामि नमः शिवाय से शांति देवताभ्यो शांतिर्भवतु कुशांति देवताभ्यं तु हर शंभ महादेव रक्ष देवताभ्यो रक्ष रक्ष महेश्वर कापुपाठ तांब्यावरती
ओम नमः शिवाय देवताभ्यं तु शान्तिर्भवतु या देवी देवताभ्यं नमः शिवाय आवाहयामि देवताभ्य आवाहयामि आवितो भवन्तः यजमानस्य निमित्तस्य या देवी नमः शिवा पूर्वनिमित्तायसि देवदेवताभ्य नमो नमः आवाहयामि आवितो भवः हरशम्भो देवताभ्य नमो नमः ओम आवाहयामि आवितो भवः नारळ फोडून घ्यायचा ओम नमः शिवाय नमः शिवाय देवताभ्यं तु शान्तिर्भवतु त्याच्यामध्ये आपण होते ओम श्री वास्तुदेवता नमः शिवाय देवताभ्य नमो नमः ओम नमः शिवाय देवताभ्य ओम नमः शिवाय देवताभ्यं तु नमः शिवाय शान्ताय नमः स्वामाय नमः नमः शिवाय कल्याणी मते नमो नमः तापवलेलं पण आहे आणि हे पण आहे थंड पण आहे मस्तपैकी आवाज आहे तुमचा माईकची गरज नाही आपले लक्षण घ्यायचं ओम नमः शिवाय देवताभ्यं तु नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शम्भवे नमः शिवाय कल्याणी देवताभ्यो आवाहयामि देवताभ्यं तु नमः आवाहयामि आवितो भवः नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शम्भवे सद्गुरुं तं नमामि नमः काय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा नारायणी नमोस्तुते ओम नमो नमः शिवाय देवताभ्यो नमः शिवाय से आवाहयामि योग अतिगन्ध देवता विष्णुभद्र निमित्तायसि शिवदेवतः निमित्तायसि विश्वासु दक्षिणायने वालिशात् मास संकल्प सिद्धि अहं बाबा समाज पण देवाच्या अंगाला अजिबात कष्ट करायचं नाही का चांगलं दिसतंय ओम नमः शिवाय नमः शिवाय श्री शांती देवताभ्यो नमो नमः या देवी देवताभ्यं तु नमः शिवाय श्री देवताभ्यं नमः शिवाय श्री आवाहयामि वरती बरोबर मध्यभागी घ्या हा अंत्या विषय सुरू द्या हा चला देवी मानाई माते की जय बजरंगबली की जय हर हर महादेव सुखकर्ता दुःखहर्ता सर्वांगी सुंदर उदितेंदुराची कंठी धरके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नापाचित गळा तुझ गौरी कुमरा चंदनाची रोटी कुंकुमची जरा हिरे जडी मुठ शोभा शोभरा पुरे चरणी घालूया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय परब्रह्मा देवा चरणी वाहे भीमा उतरी जगा जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रमाई वल्लभ राईच्या वल्लभ पारे जगा जय देव आमच्या पायाला कपूर झाले. आणि इथे चहाची गडबड बघा, चहाची गडबड बघा काय ती सगळ्यांची चहा कशी झाली चहा
100 पैकी हा भेटले तुला. तर आता बी का एक कुठे गेला? ओके हा शिजली बोलली. मामा जरा पुढे बस. गेले फोटो घे बरोबर आहे. मयुरी मी इथून सिटी मध्ये थांब बाबा. सकाळची होती नाही सीटवर जाऊन झोपायचं तो पण. या सावंत कुटुंब, जाधव कुटुंब, पप्पांचे बहीण भाऊ आणि सगळे जे नातेवाईक आहेत ते सगळे आले आणि आमच्या छोट्याशा आनंदात, छोटा म्हणजे म्हणायला गेलं तर खूप मोठं आहे, कारण की पहिल्यापासून जे स्वप्न होतं की मुंबईला जाऊन राहायचंय आणि फायनली आज ही वास्तू उभी राहिली आहे. तर ते स्वप्न आज पूर्ण झालंय आणि हे शब्दात मी सांगू शकत नाही, कारण की याच्यासाठी खूप जणांचे हात लागले. तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही सगळ्यांनी. आणि त्याच्यानंतर आज तुम्ही आमच्या आनंदात सगळे सामील झालात. आमचा म्हणायचं सोडून आपल्या आनंदात तुम्ही सगळे सामील झालात. आणि आता जे आपले सण समारंभ होतील त्याच्यात आता असं वाटतंय की आता आम्ही सुद्धा इथे असू आणि आपला आनंद अजून वाढेल. तर ही जी वास्तू तुम्ही आज बघताय, तर ह्याची जी रेखणी त्याच्याबरोबर हे केलेलं सगळं काम, आता पप्पा मम्मी ताई मी इथे असून सुद्धा कधी येऊ शकलो नाही, कारण की माझी सुद्धा वेगवेगळी कामं असायची किंवा पप्पा मम्मी सगळे गावी असायचे. तर हे जे आमच्या मागे राहून केलंय ते म्हणजे आपल्या दीपक दादाने, तर त्याने केलंय म्हणून आज तुम्हाला बघायला मिळतंय. तर त्याच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही. आणि त्याच्यानंतर असाच एक माणूस, तो म्हणजे आमचा दिनू आला. तो इथेच राहतो पण तो सुद्धा काम करतो. पण कधी काय अडचण आली की आम्ही एक कॉल करायचं की दादा असे कामगार येत आहेत, तू जाऊन तिथे जरा लक्ष दे. हातातलं काम सोडून तो माणूस इथे यायचा. तर त्याच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या स्वराज. ब्लॉक केलं की नाही तू? आता वाजलेत रात्रीचे किती वाजले ते 9. तर वाजलेत रात्रीचे 9 आणि पूर्ण कार्यक्रम सुफळ संपूर्ण झालेला अजून तरी नाही आहे, कारण की अजून 2 कार्यक्रम बाकी आहेत. एक म्हणजे पप्पांचा बर्थडे, दुसरा म्हणजे आज जन्माष्टमी आहे, तर आपल्याला जन्माष्टमी सेलिब्रेट करायची आहे. तर अजून घरामध्ये बरेचसे लोक आहेत, रिलेटिव्ह लोक बरेचसे आहेत. तर आता आपण करूया पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट. देन आज आपल्याकडे स्पेशल, छोटी मुलं खूप आहे त्याच्यामुळे आवाज खूप येतो. तर शेंगाची भाजी आणि भाकरी असा मेनू आहे जेवणाचा. तर चला किचनमध्ये बघूया मम्मी काय करते. देन आपल्याला जन्माष्टमीची पण थोडीफार तयारी करायची आहे. चला तर करूया पप्पांचा बर्थडे आणि जन्माष्टमी. का केळी खायची आहेत सारखी सारखी, का केळी खायची आहेत. हा तर ओम आपल्याला आता ह्याचं करायचं जन्माष्टमीचं. तर हां, तर सगळे रेडी आहेत आणि इकडे पण सगळे आहेत. कारण भूषण याला सकाळी मी दाखवलं नव्हता दाखवायचा, पण आता परत दाखवतोय. आणि निखिल आज जन्माष्टमीची तयारी करायची आहे. सो सगळ्यांनी रेडी राहा. तर ही आते आज कसं वाटलं पप्पा, कसा झाला कार्यक्रम?
एक नंबर. आणि काका पण आहे. त्याच्यानंतर ही आहे आमची छोटीशी चिकुडी. तर ही आहे रडवी. हे माझी मम्मा शेगळाची भाजी करते. देन तिकडे दुपारचं थोडंसं राहिलंय. तर चल आपण तयारी करू. आता ना इथे नवीन शिफ्टिंग झालं त्याच्यामुळे टेबल आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. तर हा बघा हा जुगाड केला आपण इथे. हे कॅरेट आहेत ना त्याच्याने आपण आता टेबल करतोय. तर हे सगळ्यांचं डोकं लावून आम्ही करतोय. आणि काकानी याची आम्हाला आयडिया दिली. कॅरेटची आयडिया काकानी दिली. हा टेबल शोधण्यापेक्षा कॅरेट. कारण काय चाललंय हा सेटअप केलाय. देन हा गोल्डन कर्टन टाकायच्या होती. पाठी बॅकड्रॉपसाठी आम्ही इथे हा व्हाईट कलरचा यूज करतोय. त्याच्यामध्ये आम्ही आता काहीतरी युनिक कसं त्याच्यावरती रेड कलरचे प्रिंट असतील आमच्या हाताचे सगळ्यांचे. तर इथे हे रेड कलरचं बघा चालू आहे. पिंजर आणि हळद. मग झाली भाजी आपली होते ना. हां तर भाजी होते आणि भाकऱ्या आहेत ना. हां तर भाकरी आणि भाजी मम्मी करते. बाकी इकडे आमची तयारी चालू आहे. आणि आमची छोटीशी प्रणिका हे बघ मॅव बघ डिसाइडिंग चालू आहे. काय डिसाईड चालू आहे की काय काढायचं आहे. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आम्ही इथे हे करणने गिफ्ट केलंय 7 हॉर्स. आणि हे निगेटिव्हिटीला दूर करतं. देन पॉझिटिव्हिटी घरात आणण्यासाठी हे मला गिफ्ट केलंय. थँक्यू. आणि आता पप्पा हे इथे लावत आहेत. देन पप्पाची गडबड बघा काय ती. पप्पा तर इथे हे लावणार आहेत या भिंतीवरती. आणि अजून एक त्यांनी मस्त छोटंसं गिफ्ट केलं आहे जे की मला खूप असं आवडलं आहे. सी ह्याच्यात पूर्ण सूर्यमाला आहे आणि ती ना त्याच्यामध्ये लाईट आहे. देन मला खूप आवडलं. आणि ओमने आणि भूषणने केलेलं गिफ्ट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मी लवकरच रिव्हील करेन ते. ओके. तर इकडे बघा त्यांचं खूप चालू आहे. इकडे कमळ तर झालेलं आहे ऑलमोस्ट. किती कैची आहे ना. तर आता इथे पाळणा तर रेडी आहे. तर त्याला असं करायला हे मी माझी मेहनत एवढीच आहे. अर्धा पूर्ण पॅटर्न करून झालेला आहे. त्यांचे पप्पांचा बड्डे सुद्धा आपल्याला सेलिब्रेट करायचा. तर पप्पा सुद्धा रेडी झालेत आणि सगळं रेडी झालं आहे बघा. तिकडे जन्माष्टमीची तयारी चालू आहे. इथे पप्पांचा बड्डे आपण सेलिब्रेट करतोय. आणि वाजलेत बरोबर 10 वाजत आलेत. आणि आता आम्ही सगळे बड्डेची तयारी करतोय. काय भरोसा नाही बा. अगं पहिले तुझं करायचं ना नंतर मग करतील ना. पहिलं काय दुसरं काय झालं. अरे जिथे चालू आहे तिथे तर लक्ष द्या थोडंसं. तिचा पहिला फोटो घे. अरे इकडे दोन्ही फोटो. इकडे बायका जास्त आहे. पेढे संपून टाकते. ती वाढ बघते कधी उडते म्हणून. कोइन्सिडन्स आहे का. तिघं ब्लॅक आउट. चौघं पहिल्यांदाच तिला सगळे विसरले होते. Happy birthday to you. Happy birthday
Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Papa. Happy birthday to you. काय मला बाहेर पडाली काय लावलं पाहिजे. कॉपीराइट येतो ना. इकडे दाखव. हे अजून हो काय काय नाही त्यांनी त्याची निशाणी दिली आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. अजून थोडंसं काम बाकी आहे पण बाकी जे आहे ते झालंय. आणि इकडे आता हे ह्याचं काम चालू आहे. करण तर फक्त सुपरवायझिंग करतो, दुसरं काहीच करत नाही. तरी ते हे असं असतं ना एकदम अशा हवऱ्यासारखं करत तसंच करतं. कधीच तयारी नाही केली. भूषण डेकोरेशन इकडे झालेलं आहे. ऑलमोस्ट सगळं रेडी झालंय आणि आता आपण इकडे पूजा करणार आहोत. हा सगळे एक्सायटेड आहेत. आज घराचा गृहप्रवेश, पप्पांचा बड्डे, देन आज पहिला सण ह्या नवीन घरामध्ये आहे जन्माष्टमीचा. तर हरे कृष्णा. आम्ही सगळे झालो आहोत रेडी जन्माष्टमीसाठी. तर सगळ्यांचा जो लुक आहे तो ओमने क्रिएट केला आहे. सी इकडे तुम्ही बघू शकता. ओम सगळ्यांना ओम तिलक बोलतात ना याला. हां वैष्णव तिलक ओम सगळ्यांना लावतोय. देन सगळे रेडी झाले. अरे इथं एक फोटो काढ रे. इथं एक फोटो काढ रे. मी पण झालोय. सगळे रेडी आहे. पाण्याचं
कर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन सावळा बुद्धी जय देव जय देव गौरी विक्राळी जय देव जय पांडुरंगा जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे दुर्लभ जय देव जय अशी क्रॉस उभी अनाथ नाथे अंबे करुणा दितारी वारी वारी बन्ना बन्ना कालियाच्या डोहामध्ये कृष्ण बुडाला सर्व गोपाळांनी वरकाडीला. कालियाच्या डोहामध्ये कृष्ण बुडाला सर्व गोपाळांनी वरकाडीला. सर्व गोपाळांनी वरकाडीला. तमेव माझा पिता तमेव बंधू सदा पिता रे गोपाल यशोदेचा कालियाच्या डोहामध्ये कृष्ण बुडाला सर्व गोपाळांनी वरकाडीला. कालियाच्या डोहामध्ये कृष्ण बुडाला सर्व गोपाळांनी वरकाडीला. सर्व गोपाळांनी वरकाडीला. सर्व गोपाळांनी वरकाडीला. तुझा पडावा तुझे कारणी देव माझा पडावा उभे सुनो तुनंता रघुनायका मा गणेश आता फायनली आपला कृष्ण जन्म झालेला आहे. बघू शकता तुम्ही इथे मस्त एन्जॉय केला आम्ही हा कृष्ण जन्म. या वर्षी आमच्या घराच्या गृहप्रवेशाच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आली होती आणि हा ओम भाजी भाकरीचं नैवेद्य आणि जेवढे पण माझ्या करणचे म्हणजे आपल्या घराचे जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना आरती. आणि इकडे भूषण करण अवनी सगळे. आजचा दिवस फायनली एन्जॉय मस्ती आणि आनंदात संपूर्ण झालेला आहे. तर आता आपण व्हिडिओचा एंड करतोय. तर आजच्या दिवसात तुम्ही बघितलं आमच्या घराचा गृहप्रवेश, त्याच्यानंतर बघितलं बाबांचा बड्डे, त्याच्यानंतर बघितलं जन्माष्टमी. व्हिडिओ खूप मोठा लेंदी झाला आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि असा एन्जॉईंग झाला आहे कारण की खूप काय काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आता फायनली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना म्हणजे आवडेलच कारण की ह्या व्हिडिओ पर्सनली माझ्या खूप अशा भावभावना जोडलेल्या आहेत. तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि सफर कोकणात या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी सारखं सांगत असतो तरी आपसुद्धा सांगणार आहे. बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तुमच्या काळजी घ्या, आनंदी राहा. बाय गाय, बाय 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 बाय.